ऐका ऐका गाणं आहे तुझी म्हणते. हॅलो गाईज, आज एवढं छान आवरून आम्ही निघालोय अक्कलकोटला. तर आता रात्रीचे 11 वाजलेत आणि आता आम्ही बाहेर पडतोय. आज फुल नाईट ट्रॅव्हल करणार आहोत फॉर द फर्स्ट टाइम. आणि आम्ही पहाटेच्या आरतीला जायचं असं आमचा प्लॅन आहे. पहाटे 5 वाजेपर्यंत पोहोचायचं. 5 तास लागतात पुण्यातून. फर्स्ट टाइम आम्ही असं पुण्यातून निघालोय. दरवेळेस आम्ही असं तासगाववरून वगैरेच जातो. यावेळेस आमच्यासोबत प्रतीक, दिव्या आणि मम्मी पण आहे. तर असे 5 जण आम्ही निघालोय. आणि सोबत अजून एक गाडी असणार आहे आमच्या, ती असणार आहे दीदी त्यांची. ते पण आम्हाला कनेक्ट करणार आहेत. तर ते गाडी 4 जण आहेत, त्यांचे फ्रेंड्स आणि अशा आहेत. तर अशा आम्ही 2 गाड्या घेऊन निघालोय. तर स्टे ट्यून्ड. सगळे आहेत, प्रीतम, मी पण आहे. प्रतीक, दिव्या पण आहे मागे. दिव्या दिसत नाहीये. आणि मम्मी. आता आम्ही सोलापूर हायवेला कनेक्ट झालोय आणि कसलं ट्रॅफिक झालंय बघा. बाप रे, जवळपास 5 ते 6 किलोमीटरची लाईन लागली. इतकी मोठी ट्रॅफिक जाम तर मी पहिल्यांदाच बघितलं असेल. A few moments later. अजून किती आणायचे? 2. तुम्ही? तू? चहा प्यायला थांबलोय. आता आम्ही आहोत सोलापूर हायवेला आणि आता वाजलेत 1 वाजलेत. खूप जास्त ट्रॅफिक होतं. आमच्या साईडला कमी होतं, पण दुसऱ्या साईडला प्रचंड ट्रॅफिक होतं. आता या सगळ्यांनी चहा घेतलाय आणि आता परत आम्ही ट्रॅव्हलिंग चालू केलंय. आणि अजून पण त्या साईडला ट्रॅफिक बरंच आहे. आणि आता आम्ही सगळेजण मिळून अंताक्षरी खेळणार आहे, म्हणजे कोणालाच बोर होणार नाही आणि झोप पण येणार नाही. आमच्यावर आहे रहना है आज रहना है तेरे दिल में रहना है कहना है आज तुझसे कहना है बेकरार. ते मला तर पुढचे मनेच गाणं आहे. काय हो, गाणं नाही वे. ऐका ऐका गाणं आहे तुझी म्हणते असती, पण त्याची सुरुवात वेगळी आहे. काय आहे सुरुवात? ती मी का सांगू, मग गाणं फुटलं म्हणणार का परत? पर मी दुसरं म्हणते. राली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. इश्कजादे इश्कजादे, इश्कजादे इश्कजादे, इश्कजादे. थोडंच का काही कसं चालतंय हा? मग आम्ही म्हणलेलं तर तसं दातय्या दातय्या हो ला 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 सपना सपनों में सजना सजना पे दिल आ गया के सजना पे दिल आ गया. यादों की झालं यारा यारा तेरी अदाओं ने मारा जीना है मुश्किल मुश्किल हमारा यारा ओ यारा तेरी अदाओं ने मारा. राजा हाँ मगर हो गया पहली नजर में पहला प्यार हो गया. हम जिगर दोनों घायल हुए तेरी नजर में ऐसे पार हो गया. जब आए ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए नीले नीले अंबर पर चांद जब आए. माले मी म्हणू का गाणं त्यांच्यावर आले दोन गाणे फोडायला लागले. मम्मी जरा दुसरं म्हणायला थांबायचं असते ग. दिल तुम्ही को दिया है अब चाहे जो हो जाए मैं दुनिया से अपना डरू तुझसे मैं प्यार करू. झालं म्हणलं की मम्मीनं म्हणलं की आता झालंय होय होय झालं. रेकॉर्डिंग पण आहे. अरे म्हणलं बर काय राहिले काय हा. आमच्यावर माझं मी येते जरा राम सिया राम राम जय जय राम राम सिया राम
सिया राम जय जय राम. ते मग असं आता मेहंदी लगा केलं. हा आता तू फोडल्या नाही नाही आम्हीच म्हणलेलं ना पण. काय फुटलं की झाला की विषय. मुझे तुमसे मोहब्बत है दीवानगी की हद तक. राजा तो झालं की, हे राजा राणी किती वेळा आता झालं की रात का नशा अभी आँख से गया नहीं. आमच्यावर जाय ना. हा रेखा आपल्याला पटलेली हाय अशी खिडकी मधून कशी नाजून हसलेली हाय हाय हाय. य यम्मा 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 हे सूद सुरत समा सुद खुरत हे सुद खुरत खूबसूरत. नाही नाही सुद खुरत. शुद्ध खुरत कैलाश का रहने वाला मेरा नाम है शंकर मेरा नाम है शंकर. रमन रहना है तेरे दिल में रहना है. किती वेळा रे नाही तेरी दिल में दुसरीकडे राहतेच नाही कुठं. रुक जाओ दिल दीवानी. नाही नाही म्हणले की पूछू म्हणली तो अरे मी मैं म्हणली मग कहा. आपल्यावर नाही नाही ए तू एक काम कर तू वहीन पेन घेऊन बस तुला कुठलं गाणं आहे त्याशिवाय नाही कळणार. अरे मी म्हणली मला माहितीये नाही नाही त्या दिवशी नाही का आता म्हणली मी हंसना सीखो हंसते हंसते रोना. आता सकाळचे 5:15 वाजलेत आणि आम्ही जस्ट पोहोचलोय आता. खरं तर आम्हाला 5ची आरती करायची होती पण आम्हाला वेळ झाला थोडासा, त्यामुळं आता जस्ट गाडी पार्किंग वगैरे करायची चालू आहे आणि आता आम्ही मंदिरात जाणार आहोत. बघा इथे आम्ही आल्या गजरे घेतलेत. सकाळी लवकर आल्यामुळे आमचं खूप छान दर्शन झालं समर्थांच्या मंदिरात आणि आता आम्ही तिथून निघालोय. आता वाजलेत सकाळचे 8:30 आणि आता आम्ही आलोय सोलापूर मधल्या सिद्धेश्वरच्या मंदिरात, जिथे आम्ही लास्ट टाइम पण आलेलो. तुम्ही जर मागचा ब्लॉग बघितला असेल तर त्यात पण आम्ही दाखवलं होतं की हे मंदिर खूप सुंदर आहे म्हणून. तर आज पण आम्ही ह्या सगळ्यांनी बघितलं नाहीये म्हणून आम्ही इथं आलोय. तर आता इथं पोहोचलोय. आता इथून नाश्ता करणार आणि मग घरी जाणार. बघा इथं कशी बसलेत, इकडे फोटोग्राफी चालू आहे. सिद्धरामेश्वराचं दर्शन घेऊन आता आम्ही आलोय सुधा उपाहारगृहामध्ये नाश्ता करायला. नाश्ता झाला आणि आता आम्ही निघालोय घरी आणि जाताना आम्हाला किती सारे वारकरी दिसले बघा रस्त्याला. आता पाऊस पण चालू झालाय तर थोड्याच वेळात आता आम्ही घरी पोहोचून जाऊ. हा व्लॉग आता इथेच एंड करतो. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.